नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल कोसळण्याची घटना घडली आहे। महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 महिन्यांपूर्वीच नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती कोसळल्याने प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जयदीप आपटे आणि डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलाय। तर 30 ऑगस्टला अधिकृतपणे पक्षाचे सदस्यत्व घेतील। दिल्लीतून गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी एक्स सोशल मीडियावर दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेटीचा फोटो पोस्ट करत या संदर्भात घोषणा केली आहे। ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून आमच्याबरोबर जॉईन होतील याची मी वाट पाहतोय असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना सोमवारी खुली ऑफर दिली आहे। भुजबळ 100% ओबीसीवादी आहेत, परंतु त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा भुजबळच करू शकतात। विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करण्याबाबत 29 ऑगस्टला निर्णय घेऊ असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं असून त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार उभे करावेत असं आवाहनही आंबेडकर यांनी दिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। मुंबई गोवा महामार्ग गणेश चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। या महामार्गावरील खड्डे 4 प्रकारच्या तंत्रज्ञानांनी भरले जातील असं त्यांनी सांगितलंय। महामार्गाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलाय। बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटत असतानाच संबंधित शाळेने मागील 15 दिवसांचे सीसीटीव्हीचे फुटेज गायब केल्याची गंभीर बाब चौकशी समितीच्या अहवालातून उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावर शासन बुधवारी निर्णय घेणार आहे। शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग का गायब आहेत याची चौकशी पोलिसांनी करावी असे केसरकर म्हणाले। दहीहंडीच्या मुहूर्तावर सिडकोने 902 घरांची योजना जाहीर केली आहे। या घरांच्या ऑनलाईन नोंदणीला आजपासून सुरुवात होणार आहे। तर 10 ऑक्टोबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचं सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केलं। या योजनेअंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिप, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुल इथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6वी मार्गिका तयार करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीत 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांताक्रूज गोरेगाव दरम्यानच्या 6व्या मार्गिकेच्या कामामुळे 2500हून अधिक सेवा रद्द करण्यात आल्या होत्या। त्यामुळे यावेळी वीकेंडला एकूण 5 मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून प्रत्येक मेगा ब्लॉक मध्ये केवळ 130 ते 140 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। हे मेगा ब्लॉक 10 तासांचं असणार आहे। जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निवडणुकीत अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत। पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत अशा मतदारसंघांबाबत वेळेबाबत नियोजन सुरू आहे। ते काश्मीरात 2 आणि जम्मूमध्ये किमान 8 सभा घेण्याची शक्यता आहे। 90 सदस्यांच्या हरियाणामध्येही ते 8 ते 10 सभांना संबोधित करू शकतात। टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युराव यांना शनिवारी पॅरिस इथे अटक करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर भारतात खंडणी आणि जुगार आदी कारवायांमध्ये या ॲपचा सहभाग आहे की नाही याचा तपास केल्यानंतर टेलिग्रामवर बंदी घालण्याबाबत विचार केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ॲपवर सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत टेलिग्रामच्या सीईओंना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे अधिकारी टेलिग्रामवरील दैनंदिन व्यवहारांचा अभ्यास करतात। टेलिग्रामचे भारतात 50 लाखांहून अधिक युजर्स आहेत। तपास पूर्ण झाल्यानंतर हे अकाउंट ब्लॉक करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केले।
तर जॉस बटलर हा या दोन्ही मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने होणार असून वन डे सिरीज खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने T20 सिरीजसाठी 15 सदस्यीय संघात 5 युवा खेळाडूंची पहिल्यांदाच निवड केली आहे. यामध्ये जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल, डॅन मोसली, जोश हल आणि जॉन टर्नरचा समावेश करण्यात आलाय. वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.